नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिल्पा हिवाळी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. आणि तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. तर आज आम्ही चाललो आहोत पैठणला. आणि पैठणला जायचं कारण असं आहे की पैठणला एक म्हणजे मावशीची मुलगी आहे. काका आणि मावशीची मुलगी आहे श्रुती, माऊस बहीण. तर श्रुतीचा आहे साखरपुडा पैठण या ठिकाणी. मग मी, श्रद्धा आणि अक्का ट्रेनने चाललोत. बबली येत नाही आमच्यासोबत. बबली नको, तुम्ही जाऊन या, मी लग्नाला जाईल. साखरपुड्याला एवढ्या जणांचं काही काम नाहीये. तर बबली नाही चालली आणि मी, परी, अक्का, बबली, अक्का, श्रद्धा आणि मी चाललोय ट्रेननी. आणि मम्मी पप्पा येणारे 4 व्हीलरमध्ये. कारण की सुजीला सोडवायचंय तिकडे औरंगाबादमध्ये. सुजीच बघा मध्ये मध्ये हे करते. तर सुजीला औरंगाबादला सोडायचं आहे. तर मित्रांनो, आता वाजलेत सकाळचे 7:30 आणि माझी परी बघा उठून आंघोळ करून ऍपल खाते. पहिले नेल पेंट लावली तिने आणि मग आता ऍपल खाते. आणि जी सुजी आहे ती पण सोडायची औरंगाबाद या ठिकाणी नेऊन संभाजीनगरला. मला लक्षात राहत नाही कारण की खूप दिवसाचं मला औरंगाबाद बोलण्याची सवय लागली आहे त्यासाठी. तर सुजीला नेऊन घालायचे तिकडे औरंगाबाद या ठिकाणी. कारण की सुजीला इकडे अंगण नसल्यामुळे सुजी एकदम गेटच्या बाहेर जाते. आणि बाहेरचे कुत्रे तिला म्हणजे आम्हाला खूप जपावं लागतं बाहेरच्या कुत्र्यांपासून. त्यासाठी तिला आम्ही सोडत आहोत तिकडे औरंगाबाद या ठिकाणी नेऊन. कारण की तिकडे डॉग घर आहे आणि खूप सारे डॉग असतात त्यांच्याच सिज्जू जातीचे. तर तिथेच आम्ही तिला सोडणार आहोत. आणि जर सुजीला समज आपलं घर अंगण असतं, बंगला असता, मोठा अंगण असतं तर काही नसतं, बाहेर पण राहिली असती. पण घरात कोंडून मुक्या जनावराला एकदम हे होऊन जातं की फिरण्यासाठी तिला आम्ही सोडत आहोत औरंगाबाद संभाजीनगरला. आणि गाईज खूप थंडी आहे पैठणला. मी तर अजून गेली नाहीये म्हणजे ह्या सीझनमध्ये. आणि सारखं श्रुतीने फोन केला, थंडी आहे, स्वेटर शॉल घेऊन येताना, कारण की तुला सहन होणार नाही, तुम्हा लोकांना एवढी थंडी आहे इकडे. एकदम गारवा, एकदम बर्फ पडल्यासारखी थंडी आहे तिकडे. तर त्यासाठी मी पॅकिंग केली आहे, शॉल, स्वेटर, परीला स्वेटर आणि माझी बॅग पॅकिंग केली आहे. आणि आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत. ट्रेन आम्हाला 8:30 वाजता ट्रेन आहे बोईसरमधून. आणि नंतर दादरला एकदा चेंज करावं लागेल ट्रेन. आणि बघू आता किती वाजतात. मला तर वाटतं नक्की 5-7 वाजतील संध्याकाळचे पोहोचता. तर चला, श्रद्धा येते का नाही वेट करूया श्रद्धाचा. झालं? चल, झोप नाही झाली वाटतं आज ना? डोळे सुजल्यासारखे झाले ते एकदम. डोळ्यात पाणी पण येते. बॅग ठेव. पप्पाला म्हणा ही बॅग नंतर गाडीमध्ये टाका. नाही, ही नाही घ्यायची आपल्याला. आपण ही वाली घेऊया, ही टिफिन बॅग घेऊया आणि ही घेऊया स्वेटरवाली बॅग छोटी. चल लवकर. तर गाईज मी आणि परी वेट करते श्रद्धाचा. श्रद्धा आली नाही. श्रद्धाने फोन केला आता इतक्यात की ट्रेन म्हणजे मी स्टेशनलाच भेटेल तुम्हाला. तर चला जाऊया स्टेशनला. मम्मी पप्पा तर येणारच 4 व्हीलरमध्ये सुजीला घेऊन, आर्यन पोरांना घेऊन. फक्त परी राहत नाही माझ्या बिना, त्यासाठी मला परीला पुढे म्हणजे सोबतच न्यावं लागतं कुठे पण जाताना. परी माझ्यासोबतच असते, तिला सोडून मला जमत नाही. आर्यन तरी गाडीत असतो पण मी आणि परी सोबतच असतो. कारण की माझी परी छोटी आहे आता आणि परीला मम्मा बिना जमत नाही त्यासाठी. तर चला लवकर घाई करूया, बाकीचे आले असतील. आली. तर गाईज हे बघा मी बसली ट्रेनमध्ये. विशू भेटली आणि परी आणि अक्का. पण श्रद्धा मिस झाली, आली नाही अजून. काय माहिती ट्रेन मिस करते का काय ती. तिची खूप म्हणजे आम्ही वेट करत होतो तिचा, पण आतापर्यंत ती काय आली नाहीये. 2 कॉल सुद्धा केले, येते बोलते. पण असं वाटतं आता ट्रेन चालू होईल आणि श्रद्धा काही पोहोचणार नाही. तर चला अजून तिचा वेट करूया थोडा वेळ तरी. कॉल करा तिला लवकर. काकू बोलते. गदडी कंडिशनर लावलं विशू. विशूने हेअर वॉश करून कंडिशनर लावले. काय दाखवतो? अय्यो, नख लागलं ना? बरी आणि माझी विशू खूप एक्साइटेड बघा फिरण्यासाठी.
कुठलं हे? हा ग खूप मोठं आहे. ए आपली यशवंत सृष्टी इकडनं दिसते. यशवंत सृष्टी पण दिसते इकडनं. जमलं तुमचं. होय बोल पोहोचले ना. दादर स्टेशनला जेवायसाठी थांबलोय. आमच्या ट्रेनला वेळ आहे म्हणून. आणि आम्ही बघा किती छान टिफिन वगैरे पण आणलाय. टिफिन कुठे श्रद्धा? हाय गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? श्रद्धा मिस झाली होती. श्रद्धा आम्हाला पुढे स्टेशनला विरारला भेटली मी त्यांना. कारण 2 मिनिटाहून गाडी उभी होती. आवाज काही येत नाही. कारण 2च मिनिटं होते आमच्याकडे. म्हणून आम्ही त्या दुसऱ्या डब्यात जाऊन बसलो. पण ताई वगैरे मला विरारमध्ये भेटले. आणि नशीब तिकीटवाला काही आला नाही. कारण तिकीट ताईच्या बॅगेमध्ये होतं त्याच्यामुळे. तर आम्ही आता इकडे खाली बसून मस्त जेवणार आहे गोल बसून. आणि घरून येताना मी टिफिन घेऊन आली होती. भाजी चपाती शेंगदाण्याची चटणी तर आपली असतेच बाहेर जाताना, ठेचा वगैरे. आणि श्रद्धा भेटली आम्हाला विरार स्टेशनला. आणि बबलीला खूप मिस केला आम्ही ट्रेनमध्ये. आणि बघू आता किती वेळ लागतो जायला संभाजीनगरला पोहोचायला. सारखं सारखं मला औरंगाबादच येते नाव तोंडात. संभाजीनगरला पोहोचायला काय माहिती किती वेळ आहे. पण दादरपर्यंत खूप म्हणजे पोहोचणं हे होतं, अवघड होतं. हां, कारण की पोरं घेऊन हातात बॅग वगैरे तर 4 व्हीलरमध्ये दिल्यात. पण हे टिफिन आणि जे परीला लागणाऱ्या वस्तू त्या मी सोबत आणल्यात. कारण की कपडे वगैरे घाण होतात तिचे ट्रेनमध्ये वगैरे. तर कोणत्या गावात चाललोय? भीमा कोरेगाव चाललो. 1 जानेवारी झाला होता ताई. 1 जानेवारी झाला. आता चाललो भीमा कोरेगावला. आपण संभाजीनगरला चाललोय. बोल संभाजीनगरला चाललो आपण. नाव चेंज झाले ताई आता. आपण चाललोय मामाच्या गावाला. शेंगदाण्याची चटणी ठेचा पण होता श्रद्धा. अक्काने मस्त चपात्या आणल्यात. हा ती भाजी. बोला ना. ठेचा आहे ठेचा. तोंडाला पाणी आलं ठेचा. श्रद्धाला खूप ठेचा आवडतो. तिच्यासाठी ठेचा मागवलाय. चपात्या तर 2च होते ते एक्स्ट्रा मध्ये ते आणले. ट्रेनला कशी चालले. बिट्टूला दे माझ्या वाढून. बिट्टूला बाईला पण हे नाही ना. होय बोल ना. काय रात्रीच केले. लेच भूक लागली. शेंगदाण्याची चटणी मी रात्री केली. ठेचा पण रात्री केला. फ्रीजमध्ये ठेवला होता. सकाळी उठले असते ठसका झाला असता घरात. घरच्याने जाम शिव्या दिल्या असत्या. चालली तर चालली जेवण घेऊन चालली. लोणचं पाहिजे होते. विशू काय खाते? काय खाते तू? झालं का जेवायचं? बरं मी पण जेवण घेते. बाय बाय गाई. नाश्ता पण नाही ना आपल्याला. छान सीट भेटली आपल्याला. पाहिजे का विशू? कसं वाटते? खूप बरं वाटते. तिथे पॅसेज पण मोठा आहे. पहिलीची जनशताब्दी माहिती का? सिंगल सीट होतं डायरेक्ट बसायचं. आणि बॅक साईडला खूप पेन होत होतं बसताना. छान ट्रेन आहे ही. आम्ही बऱ्याच दिवसापासून ट्रेन प्रवास केला नाही तिथे माझी गाडी असल्यामुळे. पण टाईम जास्त लागतो आपल्याला ह्या प्रवासासाठी. आणि जो आपला समृद्धीचा प्रवास आहे तो लवकर म्हणजे किती तासात आपण 6 तासात आपण घरापर्यंत पोहोचतो. आणि जो हा आहे ट्रेनचा तो दादरपर्यंत यायला खूप म्हणजे आम्हाला वेळ लागतो. 3 तास तर इकडेच गेले. उठलं की तिला 5 वाजता सकाळला उठलो. डबा वगैरे बनवला. मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. फक्त असं स्लीपर सीट पाहिजे होती आम्हाला. बघू आता येताना काय होतं. कोणी नसलं तर अक्का लगेच झोपून घे तिकडे. श्रद्धा कोण नसलं तर तिकडेच. हा मस्त झोपून जाईल.
स्पेशल चाय गरमागरम चाय. परिवारी वेगळं काय हा परिवारी एवढी चाय गरमागरम चाय. तर गाईज शिल्पाताई कुठलं स्टेशन आहे सांग पहिले. मनमाड आहे मनमाड. दाखव बाहेरून झूम करून नाव ए राहुल नाव दिसतं. हे बघा आशू हे बघा पोरी कशा झोपल्यात. नाव असं झूम करून राहुल बघतायत नाव. खाली पडली पार्टी खाली पडली. नाव दिसत नाही दोन्ही साईड. बघा आजी आमच्या आजी सारखीच आजी आहे. आजी आजी हाय करा हाय बाय करा बाय करा बाय. आजी जय भीम करा. तर गाईज मनमाड स्टेशन आहे हे. मनमाड स्टेशनला आलो तर इकडचा चहा एकदम बकवास असतो. टेस्ट बिलकुल नसते. असं खूप लहानपणापासून ऐकत आली आहे पण पेला तर कधीच नाही आम्ही. कशी टेस्ट आहे काय माहिती अक्काला विचारा. तू कधी पिलाय का ग? मी पण नाही पिला. मी फक्त ऐकलंय. पण ऐकलेलंच आहे. जास्त करून कोणाच्या तोंडातून ऐकले मावशीच्या का मम्मीच्या? फक्त या गावाचं नाव माझ्या लक्षात आहे. आणि जेणेकरून इकडची चहा हे गाव त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे चहासाठी. मग चहा कुठे प्यायची आपण? आजी कुठे चालल्या तुम्ही? जालना जालना. जालन्याला चालल्या. सांगते मनमाड स्टेशनचा मी चहा पित नाही. आणि भेळ बरी तुला आवडली का? भेळ चांगली. भेळ फ्री मध्ये भेटली. फ्री मध्ये भेटली भेळ. हा ना. हा. तिला चम्मच पाहिजे होता. काय नाही चांगली. किती भेळ खायची का तुला? उठ मग आता नको झोपू. उठ आता कपडे नाही घात झाले. काहीतरी श्वेता काय करते? कुठे गेले तर भेळ आणायला गेले तर अजून एक त्या आपल्याने एक घेतली तर असं विचार पण नाही खायची का काय. बघ कॅमेरा चालू म्हणून दिली ना तिने. दिली नसती. ते बघत बसत ते घेत नाही म्हणून मी खाते. बरं आपलं काम असतं नको नको बोलायचं. तू नको नको बोलली का? तर आम्ही पोहोचलो स्टेशनला. औरंगाबाद स्टेशनला संभाजीनगर. हे बघा दिसतंय का? याचं नाव नाही बदललं. मी झूम करून दाखवते संभाजीनगरचं स्टेशन आहेत ना. हे बघा स्टेशनचं नाव चेंज नाही झालं अजून. नाही एडिट केलं तुम्ही आहेत ना. आम्ही पण आहे. दाखव मेहंदी. मेहंदी बघ. ही आमच्या नवरीबाईची मेहंदी साखरपुड्याची. छान काढली. नवरीला अजून 6 महिने टाइम आहे. 6 महिने टाइम आहे. मे महिन्यामध्ये लग्न ठेवायचंय. मे महिन्यामध्ये ना. एप्रिल मे मध्ये सगळे फॅमिली मेंबर बसले. ए तू बोल रे काय करण. काय काय बोल ना. आणि मी घेते तिकडे. तर आम्ही आलो घरी. लहान मावशीच्या घरी. मी तुम्हाला येताना सांगितलं होतं. आणि येतानाच आम्हाला रस्त्यावर भेटला गुळाची चहा. ती चहा पिऊन डायरेक्ट आम्ही इकडे आलो. आता जेवण वगैरे सगळं रेडी आहे. तर थोड्या वेळात जेवू. काय काय बनवलंस ग? मच्छी बनवली. मच्छी फ्राय बनवली. खेकड्याची भाजी बनवली. चिंबोरी. तर आपल्याकडे तर आहेच फेमस चिंबोरी खायला. पण इकडे आल्यानंतर पैठणमध्ये पण चिंबोरी खायला भेटते. तो एक आनंद वेगळा. खेकड्याची भाजी केली आहे. तुझी फेवरेट. तुला आवडतं ताई खेकडा खायला? ओय आवडतं तिला खेकडा. परी तुला आवडतो का? परीला पण आवडतं. तुला आवडतं काय? राहुल काहीतरी बोला. राहुल करायला सांगायचं.
जोडी नाही बरोबर. किती मस्त भाजी आहे बघा. काळ्या मसाल्यातली भाजी बनवली आहे. मामीने बनवली, हिने नाही बनवली. माझी मावशी पहिल्यापासून काय करत नाही जास्त काम मला माहिती आहे. त्या करू लागले ते मला माझ्या घरातलं आणि श्रुती पण असते घरी काम करायला. श्रुती असते. मावशीला काही एवढं काही काम जेव्हापासून श्रुती थोडी मोठी झाली तेव्हापासून श्रुती पण लगेच म्हणजे कामाला लागली, घरच्या कामाला. आणि आपल्याकडे असंच असतं, मुलगी थोडीशी मोठी झाली तर झाडू मार, काहीतरी घरपूस हे चालूच असतं, भांडे घास, छोटे छोटे कामं जे असतं ते आपण आपल्या मुलीला देतो. जेव्हापासून श्रुती मोठी झाली तेव्हापासून मी काम सोडलं इथे का आणि श्रुतीवर येते जिम्मेदारी. खरं का नाही ताई? ती बघा, ती जेवते तर ती बघायला पण तयार नाहीये. तिला खूप भूक लागलेली आहे. सध्या जेवणात व्यस्त आहे ती, आहे ना अक्का? आणि एवढी छान भाजी झाली आहे, खूप काळ्या मसाल्यातली, तिखट वगैरे, मला तर आवडली. आणि ज्वारीच्या भाकरी पण आहेत मच्छी सोबत, आणि फिश फ्राय आहे, खेकड्याची तर भाजी आहे. guys, माझ्या सगळ्यात छोट्या सासू तुम्हाला मी दाखवते. चेहरा दाखवा. मामी तिथे बघा. जेवण करा, जेवण. माझ्या सगळ्यात छोट्या सासू आहेत त्या. अजून मामा काही आले नाही. मामा कुठे गेले? बॅनर बनवायला गेले. हे बघा, श्रुती मला मेहंदी काढते. आणि श्रुतीने किती छान मेहंदी काढली. काल घेतली ना मी मेहंदीचा श्रुतीचं. श्रद्धाने काढलेली आहे मला मेहंदी बघा. डिझाईन आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.